समाज आपल्याला घडवायचा आहे की नाही, चांगला सुदृढ सुंदर समाज घडवायचा आहे. सगळी माणसं छान आहेत, कोणी कमी नाही जास्त नाही. इथं तुम्ही आज डॉक्टर आहात, मी एक ॲक्टर आहे, हे आता बसलेत हे करताय, तुमचा मुलगा तिथे एडिटिंग करतोय. प्रत्येकाचं काम महत्त्वाचं आहे ना. हे कसं म्हणू शकतो आपण, हा अधिकारच नाही आपल्याला की ह्याचं वरचं काम आहे तिथं जरा दर्जा असं नाही. सॉरी, चारी वर्णही सेम आहेत. कामाची विभागणी आहे, घरामध्ये आहे की विभागणी. ती विभागणीशिवाय कसं होणार. कोरोनामध्ये आपण विभागणी केली की नाही, घरातच राहिलो बघा 6 महिने. मग ठरवलं ना कामवाले येणार, भांडीवाले घासायला बाई येणार नाही, कचरा काढायला येणार नाही. मग आपण वाटून घेतली बघा कामं की 2 दिवस मी झाडू मारेन, पोचा मारेन, मग उद्या तुम्ही मारा. मग नवऱ्याला सांगितलं, मग नवरा म्हणतो आता 2 दिवस आम्ही दोघांना तर मुलांनी मारावं. तेव्हा त्या बाईचं, भांडीवाली बाईचं महत्त्व कळलं त्या दिवशी इतकं महत्त्व कळलं. माझ्या घरामध्ये मी सांगितलं, बघा आता जेवण झाल्यानंतर आता परत सगळं नॉर्मल आलं, आता ती भांडीवाली बाई भांडी घासणार आहे, तर आपण जेवताना इतकं स्वच्छ ठेवूया आपलं ताट की तिला घाण नाही वाटली पाहिजे. कारण तुम्हाला जेव्हा 6 महिने ही भांडी घासायची वेळ आली तेव्हा तुमच्या लक्षात आलं की आईचंच ताट घासायचं होतं, पण आई काय जेवतेस ग तू, बाबा काय हो जरा तरी स्वच्छ जेवा ना. पण हा विचार आपण भांडीवाली येताना करतो का, नाही करत. तो केला पाहिजे. त्या कोरोनाने काय काय शिकवलं आपल्याला, खूप चांगलं शिकवलंय. म्हणून पूर्वी होतं ना, अन्नाचा कण पण ताटामध्ये नाही ठेवायचा, जेवण असं घासून पुसून स्वच्छ, चेहरा दिसला पाहिजे इतकं स्वच्छ. का, त्याच्यानंतर जो कोण धुणार आहे ते त्याला त्याचं घाण नाही वाटली पाहिजे.